Hello friends, myself Ruchika Dongardive. Today I am going to teach you a topic alcohol of class 12th. Let's see alcohols. So what are the alcohols? Alcohols are the organic compound containing hydroxyl group which is directly attached to the saturated carbon atom. It is called as alcohols. Let's see example: CH3, CH2, OH. This is ethanol. It is also called as ethyl alcohol and the functional group of alcohol is OH. आता आपण या ठिकाणी बघूयात सेकंड म्हणजेच प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कोहोल्स. यामध्ये अल्कोहोल्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय यूजिंग व्हेरियस मेथड्स लाईक फ्रॉम अल्किल हॅलाइड, फ्रॉम ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट, फ्रॉम रिडक्शन ऑफ कार्बोनिल ग्रुप. तर याच्यापैकी आपण जी फर्स्ट मेथड बघूयात ती फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. यालाच ब्रॅकेटमध्ये हायड्रोजनेशन. RX is the alkyl halide, reacts with potassium hydroxide in presence of moist Ag2O, that is silver oxide, in alkaline medium. It gives R bond OH, that is primary alcohol. KX is our byproduct. ओके, ही झाली आपली जनरल रिॲक्शन. यामध्ये RX हा जो बॉन्ड ब्रेक होणार आणि KOH यामधला बॉन्ड ब्रेक होणार. इन दिस OH is goes to attack on this alkyl group and X goes to this potassium. We obtain this ROH alcohol, 1 degree alcohol and KX. ठीक, लिहिते डायरेक्ट. मिथाइल ब्रोमाइड प्लस KOH. दिस इज मिथाइल ब्रोमाइड. Methyl bromide on reacts with potassium hydroxide, presence of same moist Ag2O silver oxide in alkaline medium. It gives methyl alcohol. ठीक आहे, तर ही या ठिकाणी आपण मेथड बघितली प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. Let's see second method of preparation of alcohols, that is from reduction of carbonyl group. बघा, कार्बोनिल ग्रुप म्हटल्याच्या नंतर कोणते कोणते कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये की कार्बोनिल ग्रुप असतो. लाईक अल्डिहाइड्स आहे, कीटोन्स आहे आणि कार्बोक्झिलिक ॲसिड आहे. तर या तिन्हींचं पण आपण रिडक्शन केल्याच्या नंतर आपल्याला फर्स्ट काही ठिकाणी 1 डिग्री अल्कोहोल भेटणार आणि काही ठिकाणी 2 डिग्री अल्कोहोल भेटणार. तर अल्डिहाइड्स आणि कीटोन्स यांचं जेव्हा आपण रिडक्शन करतो तेव्हा आपल्याला 1 डिग्री अल्कोहोल मिळतो आणि ज्यावेळेस आपण कार्बोक्झिलिक ॲसिडचं रिडक्शन करतो त्यावेळेस आपल्याला सुद्धा 1 डिग्री अल्कोहोल भेटतो आणि फक्त कीटोन्सचं जेव्हा आपण रिडक्शन करतो त्यावेळेस आपल्याला काय 2 डिग्री अल्कोहोल. तर आपण प्रत्यक्षात रिॲक्शन बघूया. फर्स्ट आहे बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. याच्यामध्ये फर्स्ट अल्डिहाइड्स घेऊयात, अल्डिहाइड्स, आणि सेकंड जो आहे तो काय कीटोन्स. अल्डिहाइडमध्ये आपण डायरेक्ट एक एक्झाम्पल घेऊन बघूयात. अल्डिहाइडचे एक्झाम्पल सपोज
ॲसिटल्डिहाइड आणि कीटोन्स या ठिकाणी ॲसिटोन. हा आहे आपला ॲसिटोन आणि हा आहे ॲसिटल्डिहाइड. Acetaldehyde can be reduced by using two reagents, that is first one is the H2 or nickel or palladium in presence of heat, and second one is the LiAlH4 in presence of H3O plus. प्रेझेन्स ऑफ हीट. तर या ठिकाणी प्रोडक्ट आपल्याला दोन्ही पण रिएजंट जे आहेत तर त्या पैकी दोन्ही पण ज्यावेळेस आपण यूज करणार त्यावेळेस प्रोडक्ट हा सेम भेटणार. ज्यावेळेस आपण अल्डिहाइड्सचं रिडक्शन करतो तेव्हा 1 डिग्री अल्कोहोल आपल्याला मिळतो. तर हा आहे बघा CH2OH, हा आहे इथेनॉल. आणि सेकंड जो आहे ॲसिटोन म्हणजेच हा काय आहे कीटोन्स. कीटोन्सचं ज्यावेळेस आपण रिडक्शन करतो त्यानंतर आपल्याला फॉर्म होणार तो सेकंडरी अल्कोहोल. हा आहे प्रोपॅन-2-ऑल. हा आहे 1 डिग्री अल्कोहोल आणि हा आहे 2 डिग्री अल्कोहोल. यानंतर आपण बघणार आहोत सेकंड मेथड बाय रिडक्शन ऑफ by reduction of carboxylic acid. फर्स्ट बघितली आपण अल्डिहाइड्स अँड कीटोन्सचं. इन दिस रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड जनरल एक्झाम्पल आपण बघूयात. RC डबल बॉन्ड OH ऑन रिडक्शन विथ LiAlH4 lithium aluminum hydride in presence of H3O plus, it gives primary alcohol, that is degree alcohol acid. This one is the general reaction. Let's see one example of this carboxylic acid. CH3 CH2. This one is the propanoic acid, propanoic acid on reduction with LiAlH4. एक्झाम मध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रोपियोनिक ॲसिड ऑन रिडक्शन विथ LiAlH4 in presence of H3O plus, it gives CH3 CH2. This simply C double bond OOH COOH group is converts into CH2OH group. तर या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट जो मिळणार तो N प्रोपिल अल्कोहोल. हा अल्कोहोल कसा आहे 1 डिग्री अल्कोहोल. बघा बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड when acid on reduction with LiAlH4 followed by the hydrolysis it gives 1 degree alcohol. आणि आपण हे एक एक्झाम्पल प्रोपियोनिक ॲसिडचं घेऊन बघितलंय. प्रोपियोनिक ॲसिड ऑन रिडक्शन इट गिव्स N प्रोपिल अल्कोहोल. ठीक आहे. आता आपण थर्ड मेथड्स बघूयात की फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट. by addition of Grignard's reagent. Grignard's reagents काय आहे बघूयात. Grignard's reagent it is RMgX, means alkyl magnesium halide. RMgX हा काय आहे आपला Grignard's reagent. R may be alkyl group and X stands for either chlorine, bromine or iodine. आता आपण अल्डिहाइड घेऊयात. फर्स्ट अल्डिहाइड
when aldehyde is reacts with Grignard's reagent, that is R dash MgX, in presence of dry ether, it gives adduct हा आहे आपला ॲडक्ट ऑन हायड्रोलिसिस इट गिव्स बघा RCH R डॅश OH. हा आहे आपला सेकंडरी अल्कोहोल. बघा या ठिकाणी काय होणार, हा बॉन्ड ब्रेक होणार, MgX इकडे होणार, इकडे जाणार आणि R डॅश हा ग्रुप अल्किल ग्रुप या कार्बनवरती अटॅक करणार आणि हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार. अशा प्रकारे अल्डिहाइड्स when aldehydes are reacts with Grignard's reagent in presence of dry ether, it gives adduct. Again this adduct on hydrolysis, it gives 2 degree alcohol. Let's see the one example of this Grignard's reagent. This example is asked on NEET exam. In NEET exam, CH3C CH3 plus CH3 MgBr. हा आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंट आणि हा आहे कीटोन टर्शरी. In presence of dry ether, it gives adduct CH3C CH3 CH3 O MgBr adduct. This adduct on hydrolyzed, it gives tertiary alcohol. This is 3 degree alcohol. When ketones on react with Grignard's reagent in presence of dry ether, it gives adduct. Again this adduct on hydrolyzed, it gives 3 degree alcohol. So this is the reaction of by addition of Grignard's reagent we obtain the 1 degree or 2 degree alcohol. Okay, thank you.